प्रखर महाराष्ट्र न्यूज आत्ताची सर्वात मोठी बातमी। सोलापूर जिल्हा काँग्रेस हाय कमिटी उपाध्यक्षपदी राजाभाऊ गायकवाड यांची निवड। जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस हाय ॲडव्होकेट अमित कारंडे यांच्या निवासस्थानी बैठक संपन्न। सदर कार्यक्रम प्रसंगी राजीव गांधी पंचायत राज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश नामदार, माळशिरस तालुका काँग्रेस हायचे तालुका अध्यक्ष गिरीश शेटे, पत्रकार भाग्यवंत नायकुडे, रुद्रवंती गायकवाड, महादेव साठे सह इतर मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित। मला सोलापूर जिल्ह्यातील कमिटीने वरिष्ठ कमिटीने जी माझ्यावर जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली त्या धोरणास आणि पक्षाचे जे ध्येय धोरण आणि उद्दिष्ट असतील त्या धोरणास एकनिष्ठ राहून कोणत्याही प्रकारे त्याला गालबोट न लागता तळागाळामध्ये गावागावामधून मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता उभा करीन। तो सक्षम कार्यकर्ता असेल आणि लवकरात लवकर 2029 मध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष हा सत्तेवर आलेला असेल यासाठी मी 100% तन मन धनाने कार्य करेन। एवढीच मी या ठिकाणी सरांच्या समोर बोलू शकतो। आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून राजाभाऊ गायकवाड यांची नियुक्ती केलेली आहे आणि जिल्हा अध्यक्षांनी त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांना आम्ही विनंती पण केलेली आहे की जसं तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी काम करणार तसं आपल्या तालुक्यात पण काम करून काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी किंवा जे काय आंदोलन मेळावे असतील मीटिंग असतील त्यावेळेस सर्वजण आम्ही उपस्थित राहून सगळेजण एकमेकाशी चर्चा करूनच निर्णय घेऊन संघटना बांधणी करणार आहोत। त्यामुळं आता ही सुरुवात आहे। आता राजाभाऊचा पहिला सत्कार घेतलेला आहे जिल्हा उपाध्यक्ष झाल्याबद्दल। अजून बाकीचे जे बी आहेत ते बी सत्कार घेऊन त्यांना पण आम्ही सगळ्याला संघटित करून कामाला सुरुवात करणार आहोत। एवढी गावाची माननीय सुशील कुमार शिंदे साहेब, प्रेमताई शिंदे व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय शातलिंगप्पा शेटगर साहेब यांनी राजाभाऊ गायकवाडवर यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांना सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचं उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे। त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। त्यांना इथून पुढं माळशिरस तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष कसा बळकट होईल या दृष्टीने ते नक्कीच प्रयत्न करतील असं मला खात्री आहे आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवतील अशी मला खात्री आहे। मी त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद।